उबाटा गटाचा भाजपाला बदनाम करण्याचा डाव अयशस्वी। काल दुपारी इंदिरानगर परिसरातील काही नागरिकांना भाजप नेते सचिन कुलकर्णी यांच्या संपर्क कार्यालयात मतदानाच्या स्लिप वाटत असताना उबाटा गटाचे काही कार्यकर्ते जबरदस्तीने कार्यालयात घुसले आणि वाद घालू लागले व सचिन कुलकर्णी आणि त्यांचे कार्यकर्ते मतदारांना पैसे वाटप करत असल्याचा खोटा आरोप करू लागले। सदर गोष्ट लक्षात येताच भाजप पदाधिकारी सचिन कुलकर्णी यांच्या बोलण्यावरून निवडणूक आयोगाचे अधिकारी व पोलीस निरीक्षक घटनास्थळी हजर झाले व त्यांनी तपास केला असता त्यांना कुठल्याही प्रकारची रोकड अथवा आक्षेपार्ह गोष्ट आढळली नाही। त्यांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता यात काहीही आक्षेपार्ह आढळून आले नाही। यानंतर जमलेल्या पत्रकार बांधवांना सचिन कुलकर्णी हे पैसे वाटत असल्याचा आरोप खोटा असल्याचे स्पष्टीकरण निवडणूक आयोग अधिकारी मयूर शिंदे यांनी दिले। सदर प्रकार भाजपा नेते सचिन कुलकर्णी यांना बदनाम करण्याचा कट होता हे लक्षात घेऊन सचिन कुलकर्णी यांच्या ऑफिसमध्ये जबरदस्तीने घुसून धिंगाणा घालणाऱ्या उभाटा कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाई करावी, त्याचबरोबर सोशल मीडियावर खोटी बदनामी करणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत। पोलीस आणि ऑब्झर्वर चालले होते, त्यांनी गर्दी पाहिली, कोणीतरी त्यांना फोन केला असावा, काही केला असावा, गर्दी कसली। तर ही जी मतदारांची सेवा आहे ना, त्यांना मतदार यादीतनं नावं शोधून देणे, त्यांचं मतदान कुठे, त्यांच्या मतदान चिठ्ठ्या वाटप करणे, हे काम फक्त भारतीय जनता पार्टीच करते। बाकी तुम्हाला कोणाचेही असे भूत दिसणार नाही कुठे। मतदार सेवा केंद्र हा जो बोर्ड दिसतोय तुम्हाला, हा फक्त आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयावरच आहे। श्याम बडोदे, बापू सोनवणे, अजिंक्य साने यांच्याच कार्यालयावर फक्त हे बोर्ड आहे की मतदारांच्या चिठ्ठ्या देण्याचा काम। बाकी कोणी करत नाही का? मग साहजिक गर्दी इथंच होणार ना। लोक जातील कुठे स्लिपा घ्यायला? तर ती सगळी स्लिप होती इथं आणि लोक शहरी भागामध्ये घरपोच स्लिपा जातात, पण झोपडपट्टीमध्ये स्लिप वाटायला कोणी जात नाही। मग ते लोक इथं आले। आता झोपडपट्टीमध्ये आमचा कायम संपर्क आहे, जिव्हाळ्याचा संपर्क आहे, त्यांचा पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, आम्ही कायम सॉल्व्ह करत असतो। मग ते लोक आमच्याकडे देतील, कुठं जातील? आरोप काय नाही, आता आमचं काम आम्ही करतोय। किती वेळ तपास? जसं मोदी शांतपणे काम करतो तसं आम्ही शांतपणे काम करतो। किती वेळ तपासणी झाली? ते आले बघ, त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पाहिलं, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कुठे कुठे काही नाही, 2 तासाचं पाहिलं, 2-3 तासाचं पाहिलं, सगळं त्यांनी फॉरवर्ड करून, काहीही त्यात नाही अजिबात। किती लोक होते? इथले PI साहेब आले होते, सीसीटीव्ही कॅमेरा, हा त्यांना सगळे कॅमेरे ओपन करून दिले, सगळं करून दिलं, सगळं चेक करा, व्हॉट एव्हरी वॉन्ट। ऑब्झर्वर बरं, त्यांना गर्दी आढळून आली तर त्यांनी चेक करण्यासाठी आम्हाला बोलून घेतलं, पण आम्ही क्लिप वगैरे पाहिली, तसं काही गैरव्यवहार आढळून आलेलं नाही। पण काही अशी कॅश सापडले असं? नाही, कॅश वगैरे काही तो भरपूर म्हणजे बाहेर मीडियामध्ये चर्चा झाली, पण आम्ही चेक केलं स्वतः, पण काही तसं। पण आपले कार्यालय कोणाचं कार्यालय आणि कुठलं कार्यालय आपण चौकशी तपासणी केली? भारतीय जनता पार्टी पण वरिष्ठ या ठिकाणी आले होते, यांनी पण काही कॅश आढळण्याचा प्रकार घडलेला आहे? नाही, सर्व चेक केलं तर तसं काही आढळून आलेलं नाही। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।